नमस्कार. जय गजानन. गणपती स्थापनेनंतर सगळ्यात महत्त्वाचा जो सण आहे तो म्हणजे ज्येष्ठा गौरी आवाहन. त्यानंतर दुसऱ्या दिवशी येते ज्येष्ठा गौरी पूजन आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी ह्या विसर्जित केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ज्येष्ठा गौरी आवाहन कधी करायचं आहे, त्यानंतर गौरीचं पूजन कधी करायचं आहे आणि विसर्जन कधी करायचं आहे, या तिन्हींची मुहूर्त आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. तर भाद्रपद शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरी आवाहन केले जाते. त्यानंतर ज्येष्ठ नक्षत्रावरती गौरी पूजन हे केले जाते, त्यामुळे आपण त्यांना ज्येष्ठा गौरी असं म्हणतो. आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरीचे विसर्जन हे केले जाते. यावर्षी 31 ऑगस्टला म्हणजेच उद्या ज्येष्ठा गौरी आवाहन करण्यात येणार आहे. तर त्याचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 12 वाजेपासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या ज्येष्ठा गौरीचं आवाहन हे करू शकता. त्यानंतर 1 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी पूजन हे केले जाणार आहे. तर ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त हा सकाळी 6 ते सायंकाळी 6:45 म्हणजे 6:45 पर्यंत तुम्ही ज्येष्ठा गौरीचं पूजन हे करू शकता, महानैवेद्य हा दाखवू शकता. त्यानंतर 2 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी विसर्जन हे केले जाणार आहे. तर त्याचा शुभ मुहूर्त आहे. तर सकाळपासून तर रात्री 9:45 तुम्ही तुमच्या ज्येष्ठा गौरीचं विसर्जन करू शकता. तर हे 3 दिवसाचे 3 मुहूर्त आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या ज्येष्ठा गौरीचं आवाहन करा, त्यानंतर ज्येष्ठा गौरी पूजन करा आणि त्यानंतर ज्येष्ठा गौरी विसर्जन करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.